नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 21 जानेवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील काल कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या स्थिरता बघायला मिळाली असून सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,000 ते 7,500 रुपये, तर उच्चांकी लांब धाग्याच्या कापसाला सरासरी 7,700 ते 8,225 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यात सध्या बाजारभाव निघालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यातील काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो घाटंजी कापूस एल्लारे होता. या ठिकाणी मध्यम स्टेपल 2,500 क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी होती. बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर होते 7,750 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,250 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू, जिल्हा अकोला. कापूस लोकल 58 क्विंटल आवक, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,192 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 1,206 क्विंटल लांब धाग्याच्या कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,070, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,160 रुपये. या ठिकाणी देखील काल बाजार स्तरामध्ये थोडीफार भावामध्ये नरमाई बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव 8,160 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा. कापूस लोकल 1,400 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,950 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,050, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 100 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,480 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल 1,700 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 8,120 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,150, तर जास्तीत जास्त दर 8,290 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर. कापूस मीडियम स्टेपल 95 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,960 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,988 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,007 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर. 3,080 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,065 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती पारशिवनी. कापूस H4 लॉंग स्टेपल आवक आलेली होती 1,324 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,850 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,925, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,020 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळमेश्वर, जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड आवक आलेली होती 2,020 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,898 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,095 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बरोरा. कापूस लोकल मीडियम स्टेपल आवक आलेली होती 828 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,780 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,910 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,188 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेबल जबरदस्त 6,230 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,388 रुपये. त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर. कापूस मीडियम स्टेबल आवक 64 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,480, तर जास्तीत जास्त दर 7,620 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो आर्मी. कापूस H4 मीडियम स्टेपल आवक आलेली होती 1,188 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,920, तर जास्तीत जास्त दर 8,065 रुपये. त्यानंतर बाजार समिती भिवापूर. कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल आवक 1,000 क्विंटल कापसाची. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात दबाव बघायला मिळाला असून जास्तीत जास्त दर होते 8,195 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900, तर कमीत कमी दर 7,720 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल आवक 388 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 8,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,020 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,095 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8,000 ते 8,350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला राज्यात कापसाला बाजारभाव मिळत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.